आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोथरूड मतदारसंघातून इच्छुक असल्यामुळे मला पक्षातीलच काही लोकांनी पक्षातून बहिष्कृत केलंय असा आरोप भाजपचे नेते माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केलाय। माझ्यासोबत स्वतः अमोल बालवडकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। अमोल, असं काय झालं की तुम्ही आता प्रेस कॉन्फरन्स घेतली, तुमच्याच पक्षातील नेते चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तुमची प्रचंड नाराजी पाहायला मिळाली, असं काय झालं नेमकं? कारण काही वर्षापूर्वी, काही दिवसांपूर्वी, काही महिन्यापूर्वी चंद्रकांत पाटील तुमच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित होते, आम्ही स्वतः पाहिलं, आणि आता मात्र तुम्ही जाहीरपणे नाराजी व्यक्त करताय। याचं कारण एकच आहे की मी इच्छुक झालो म्हणून, हेच त्याच्या मागचं कारण आहे। एखादा कार्यकर्ता इच्छुक होतोय ते खऱ्या अर्थाने खिल्लार वृत्तीने एवढ्या मोठ्याने त्यांनी घ्यायला पाहिजे होतं, त्यांना ते रुचलं नाही कदाचित की बाबा एखादा कार्यकर्ता माझ्याच मतदारसंघामध्ये कसा काय इच्छुक होतोय। आणि खऱ्या अर्थाने जर मी 10 वर्ष या पक्षासाठी काम केलं तर मी केवळ इच्छुक होतो, त्यांना मी सांगितलं मी इच्छुक आहे, मला इच्छुक राहू द्या, तिकीट शेवटी तुम्हालाच भेटणार आहे, मी तुमचंच काम करणार आहे। ते इच्छुक झाल्यामुळे त्यांनी मला अनेक गेले 2 महिन्यापासून कार्यक्रमाला ते स्वतः येतच नाही, कदाचित ते त्यांचं मोठेपण झालं असतं की ते माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असतं। तुम्ही त्यांना बोलवलं, तुम्ही आम्ही पाहिलं मागच्या काही दिवसात तुम्ही अनेक ठिकाणी मेळावे घेतले, काही कार्यक्रम घेतले, तुम्ही त्यांना निमंत्रण दिलं होतं? हो, मी दहीहंडीचं पण त्यांना निमंत्रण दिलं होतं, बऱ्याच कार्यक्रमांना त्यांना निमंत्रण दिलं होतं। पण नंतर त्यांची नाराजी मला समजली की बाबा त्यांना हे रुचलं नाही, त्यामुळं ते कार्यक्रमाला आले नाही। परंतु तुम्ही म्हणालात की मला पक्षातून बहिष्कृत केलं, इतकंच नाही, चंद्रकांत पाटील तर सोडाच, पण भाजपचे इतर नेते पदाधिकारी ते देखील तुमच्या स्टेजवर येत नाही। शहराध्यक्षांना पण मी अनेक वेळा निमंत्रण दिलं की माझ्या कार्यक्रमाला या, पण त्यांच्या मनात इच्छा आहे यायची, ते काय त्यांचं माझं वैयक्तिक चांगलं आहे, माझं पक्षातल्या कोथरूडच्या सर्वच शहरातल्या महाराष्ट्रातल्या सर्वच कार्यकर्त्यांचे माझे चांगले संबंध आहे, वैयक्तिक माझ्या कोणाची नाराजी नाहीये, उलट सगळे मला म्हणते तू 1 नंबर काम करतोय, केलं पाहिजे कार्यकर्ता म्हणून, इच्छुक झालं पाहिजे। पण मला असं वाटतं की बाबा हे मी इच्छुक झाल्यामुळं अनेक कार्यकर्त्यांना ते दबाव दिला जातो की बाबा याच्या कार्यक्रमाला जाऊ नका, कोणी याच्या कार्यक्रमाला गेल्याने काय फरक पडणार आहे, खिल्लार वृत्तीने खेळा ना, राजकारण आहे, याच्यात मोठा विषय काय असा, मला तिकीट नाही भेटलं मी तुमचंच काम करणार होतो। ओके, मात्र हे मागील किती दिवसापासून सुरू आहे? तुम्ही या संपूर्ण प्रकाराविषयी पक्षाच्या वरिष्ठांशी बोलण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकडे तुम्हाला काय सांगितलं? शेवटचा कार्यक्रम होता 22 जुलैला, आदरणीय देवेंद्र यांचा वाढदिवस होता, त्या वाढदिवसानिमित्त कोथरूड मतदारसंघामध्ये मी लाडकी बहीण योजनेचा पहिला मेळावा घेतला, त्याचा नारळ मी चंद्रकांत दादांच्या हस्तेच फोडला, रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये फोडला। त्या दिवशी मी सुरुवात पण चंद्रकांत दादांच्या हस्ते केली। चंद्रकांत दादांच्या आपल्या शासनाची योजना पोहोचवते ना लाडकी बहीण, मतदार सुद्धा त्यांचेच आहेत ना, मला तेच कळलं नाही की बाबा मी तोपर्यंत इच्छा पण कुठे व्यक्त केली नव्हती, मी फक्त कार्यक्रम मोठे घेत होतो। पण कदाचित त्यांना काय चुकीचं त्यांना कोणी सांगितलंय का, त्यांना मी एक कार्यकर्ता कसा काय इच्छुक होऊ शकतो थोडा त्यांना पटलं नाही, मला असं वाटतंय। पण ठीक आहे, त्यांना ते पटलं नाही, तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे। भारतीय जनता पक्ष आहे, संघटना आहे, अगं कोणाचा माझा पक्ष नाही किंवा त्यांचा नाहीये, या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। भारतीय जनता पक्ष ही देशातला एक मोठा, आपले पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी या देशाचे, आता जवळपास आपण सर्वजण, आम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जवळपास 10 वर्ष या पक्षासाठी दिलेले आहेत। पक्ष सदस्य नोंदणी सुद्धा मी 50,000 केली। मी सर्वच कार्यक्रम मोठे करतो आजपर्यंतचे, लाडकी बहीण असेल। आता वर बोलताना एक पक्षात लोकशाही राहील नाही असं म्हणाला, त्यात तुमचा रोख होता काल झालेल्या उमेदवार निवडीच्या मतदान प्रक्रियेकडे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय आक्षेप आहे? तुम्हाला काय चुकीचं वाटलं की ज्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की पक्षातील लोकशाही आता संपत चालली आहे? एखादा जर एक तर ती प्रक्रिया त्यांनी करायलाच नव्हती पाहिजे, जर अशा पद्धतीने करायची होती तर ती काय कोणी मागितली, पण आम्ही पण मागणी नव्हती केली की निरीक्षक बोलवा, कोण इच्छुक, आम्ही मागणी नव्हती केली। ती पक्षाची प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया त्यांनी राबवली, पण त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना ह्याला बोलवायचं त्याला नाही बोलवायचं, ह्याला बोलवायचं याला मतदान नाही करायचं, यांनाच मतदान करायचं, यांचंच नाव लिहायचं, यांचं नाव नाही लिहायचं। जर आपण 10 वर्ष काम करतोय, मग आपण सुद्धा आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। अरे आपण काय इच्छुक झालं, मग काय गुन्हा झालाय का? एक तर आपण आहे महायुतीमध्ये, भारतीय जनता पक्षाचंच काम करतोय, मागं भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावतोय, पक्षाचाच प्रचार करतोय, हजारो लोकांपर्यंत पोहोचवतोय, पक्षाचा प्रचार करतोय, आणि दुसऱ्या बाजूला 2 महिन्यापासून आपल्याला बहिष्कृत केलं जातंय। माझ्या कार्यक्रमाला साधं कोण पदाधिकारी येत नाही, शहराध्यक्ष येत नाही, कोण येत नाही, जनता येते, ज्यांच्या हातात निर्णय ती येते, ज्यांच्या हातात निर्णय नाही ते येत नाही। त्याच्यामुळे तुम्ही पक्षाच्या बॅनरवर कुठले कार्यक्रम घेत नाहीत? कारण आम्ही पाहिलं असेल मागच्या कार्यक्रमात तुमचा भाजपचा कुठला संबंध नव्हता किंवा भाजपचा झेंडा वापरला नव्हता। माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ठासून भारतीय जनता पक्षाचं नाव आहे, भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांचे फोटो आहेत, प्रत्येक बॅनरवरती कमळ आहे।
पण पुढचा कार्यक्रम पक्षाच्या बॅनरवरती घेणार तुम्ही आता रविवारी 6 तारखेला तुमचा मेळावा माझा दरवर्षीचा कार्यक्रम आहे, तो काय आजचा नाही आहे. तो माझे अमोल आळवडकर फाउंडेशन आहे. माझे सर्व बंधू मित्र परिवार, माझ्यावरती प्रेम करणारे नागरिक, माझे सर्व नातेवाईक, आम्ही सर्वजण मिळून हा कार्यक्रम घेत असतो. आणि ह्या वेळेस एकदम मोठ्या पद्धतीने असला जोरात कार्यक्रम घेणार आहे ना, जवळपास 35-40 मतदार त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला येणार आहे. ओके, आम्हाला हाच प्रश्न पडलाय. याच्या आधी अमोल बालवडकर यांनी जेव्हा कार्यक्रम घेतले ते भाजपच्या झेंड्याखाली घेतले आणि आता मात्र तुम्ही अमोल बालवडकर फाउंडेशन या या बॅनर खाली घेताय. आता जर पक्षाचे नेतेच कोणी येत नाही तर मग काय करायचं? आपल्याला पण काहीतरी स्वाभिमान आहे ना. हे पक्षाचाच कार्यकर्ता आहे, पण पक्षाचे नेते तर तिथं कोणतरी आलं पाहिजे ना. मी काय पक्षाचा नेता नाही की कमळ लावलं ना अमोल आळवडकरच उभा आहे. हे पक्षाचा कार्यकर्ता आहे. उद्या मी त्या ठिकाणी पक्षाच्या बॅनर खाली येऊ. जर कुठले नेते आले, देवेंद्रजी आले, चंद्रकांत दादा आले, तरी त्यांचं स्वागत आहे उद्याच्या कार्यक्रमाला. मला काय अडचण नाहीये, पण ते आले पाहिजे ना. ते येत नाही, मग मी तोंडावर पडतो. लोक म्हणतात कुठले नेते येत नाही, मग मी काय करायचं? मला तर कार्यक्रम घ्यायचा आहे जनतेला कसं. पण तुम्हाला सांगतो, या परवाच्या रविवारच्या कार्यक्रमाला कुठल्याही नेत्यापेक्षा VIP नेते त्या ठिकाणी येणार. VIP कोण असणार माहितीये का? माझ्या भागातली मायबाप जनता, त्या जनतेतले 10 लोक जे मुख्यमंत्री वगैरे खुर्ची घेऊन बसतात, तसल्या खुर्चीवरती मी माझे मतदारांना त्या ठिकाणी बसणार आहे. 10 मतदार, तेच खरे VIP आहे. आणि आता आहे ना निवडणुकीचं वार आहे, खरे VIP मतदार आहेत आणि तेच माझे VIP असणार आहेत. म्हणजे भाजपचे कुठलेही नेते या कार्यक्रमाला येणार नाहीत, म्हणून तुम्ही अमोल बालवडकर फाउंडेशन या बॅनर खाली हा कार्यक्रम घेताय. मी दरवर्षी अमोल आळवडकर फाउंडेशनच्या खाली दिवाळीचा कार्यक्रम घेत असतो. पण पक्षातल्या नेत्यांचं मी निमंत्रण देतो की बाबा तुम्ही त्या कार्यक्रमाला येणार का? इथून मागच्या काळामध्ये रावसाहेब दानवे असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, अनेक मोठे नेते, बापट साहेब असतील,